लहानशा गावात राहणारी आर्या सकाळी उठली की सर्वात आधी अंगणात पसरलेला मातीचा गारवा पायाखाली घेत नाचायची. तिच्या पावलांना ताल देण्यासाठी कुणी वाजंत्री नव्हता. तरीही तिच्या मनातल्या लयी इतक्या ठाम होत्या की वाऱ्यालाही त्या ऐकू येत असाव्यात. आई स्वयंपाकघरात काम करताना कधी कधी थांबून तिच्याकडे पाहायची आणि डोळ्यात हसू आणायची. पण वडील मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे, कारण त्यांना वाटायचे की नृत्य म्हणजे खेळ आणि खेळाने पोट भरत नाही, शिक्षण हाच खरा मार्ग आहे. आर्या शाळेत हुशार होती, पण तिच्या वहीच्या कोपऱ्यात नेहमी पावलांच्या रेषा, हातांच्या मुद्रा आणि तालाच्या खुणा उमटलेल्या असायच्या. शिक्षकांनी तिला एकदा विचारले की तू इतकं नाच का करतेस? तेव्हा तिने शांतपणे उत्तर दिले की नृत्य केल्यावर मला स्वतःला ऐकू येतं, माझं मन स्पष्ट होतं आणि मी अधिक चांगलं शिकू शकते. त्या उत्तराने शिक्षक थोडेसे थांबले, पण घरात मात्र हा संवाद कधीच पोचला नाही. वडील रोज कामावर जाताना तिला सांगायचे की अभ्यासावर लक्ष दे, नाचासाठी वेळ घालवू नकोस, आणि आर्या मान हलवायची. पण संध्याकाळी सूर्य मावळताना तिच्या पायांना पुन्हा पंख फुटायचे. अंगण तिचं रंगमंच बनायचं आणि आकाश तिचं छत. आई तिला पाणी देताना हळूच म्हणायची की मनापासून करशील तर काही ना काही मार्ग निघतो. पण हे शब्दही कुजबुजेसारखेच होते. एक दिवस शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा झाली. नृत्य स्पर्धा, बक्षीस आणि जिल्हास्तरीय निवड. आर्याच्या मनात वीज चमकली. तिनं फॉर्म भरला. घरी सांगायला मात्र धडधड वाढली. जेव्हा तिनं वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. आपल्याला अशी थट्टा नको, लोक काय म्हणतील आणि अभ्यास सुटेल. आर्यानं काही बोलले नाही. तिच्या डोळ्यांत पाणी तरळले, पण तिनं ते आतच रोखले. आईनं त्या रात्री तिला जवळ घेतले आणि सांगितले की संघर्ष हा थांबण्यासाठी नसतो, तो पुढे जाण्यासाठी असतो. परवानगी न मिळाली तरी मेहनत थांबवू नकोस. आर्यानं ठरवले की ती कोणाशी भांडणार नाही, पण आपलं स्वप्नही सोडणार नाही. ती पहाटे उठून सराव करू लागली. पुस्तकांच्या मध्ये वेळ काढून पावलांचा सराव, श्वासावर नियंत्रण आणि आरशासमोर स्वतःशीच संवाद. स्पर्धेचा दिवस जवळ आला. शाळेत सराव सुरू झाला. शिक्षकांनी तिची प्रतिभा ओळखली. त्यांनी वडिलांना बोलावले. सांगितले की तुमची मुलगी वेगळी आहे, तिच्या नृत्यात शिस्त आहे, समज आहे आणि आत्मविश्वास आहे. हे ऐकून वडील प्रथम शांत राहिले, पण मनात प्रश्न निर्माण झाला, कदाचित आपण चुकत तर नाही ना? स्पर्धेच्या दिवशी आर्या रंगमंचावर उभी राहिली. प्रेक्षकांमध्ये आई होती, शिक्षक होते आणि थोड्या अंतरावर वडीलही उभे होते. संगीत सुरू झाले. आर्याने पहिलं पाऊल टाकलं. तिच्या हालचालींमध्ये वर्षानुवर्षांची ओढ, संयम आणि स्वप्नांची ताकद होती. प्रत्येक फिरकीत तिचं मन मोकळं होत गेलं. प्रत्येक थांब्यावर तिचा श्वास स्थिर होत गेला आणि शेवटच्या मुद्रेत संपूर्ण सभागृह शांत झालं. टाळ्यांचा कडकडाट झाला. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते आनंदाचं होतं. निकाल जाहीर झाला. तिचं नाव प्रथम क्रमांकासाठी पुकारलं गेलं. आईने डोळे पुसले. शिक्षकांनी कौतुक केलं आणि वडील हळूच पुढे आले. त्यांनी काही बोलले नाही, पण त्यांच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसत होता. त्या रात्री घरी परतल्यावर वडिलांनी तिला बसवून सांगितले की मी तुझी भीती समजू शकलो नाही. मला वाटायचं जग कठोर आहे, पण तुझ्या मेहनतीने मला दाखवलं की स्वप्नही जगाला बदलू शकतात. तू अभ्यास कर, पण नृत्यही सोडू नकोस. आर्याने त्यांच्या हातात आपले हात ठेवले. त्या क्षणी तिचा संघर्ष संपला नव्हता, पण तिचा मार्ग नक्की झाला होता. पुढील वर्षात आर्याने शिक्षणासोबत नृत्याचाही अभ्यास केला. तिने स्पर्धा जिंकल्या, शिबिरांमध्ये भाग घेतला आणि गावातल्या मुलांना नृत्य शिकवायला सुरुवात केली. तिचं अंगण पुन्हा रंगमंच बनलं, पण आता त्यावर इतर पावलंही उमटत होती. वडील कधी कधी बाजूला उभे राहून ताल धरायचे. आई हसत बसायची आणि आर्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकच गोष्ट सांगायची की स्वप्न मोठं असो वा छोटं, ते प्रामाणिकपणे जपा, कारण मेहनत आणि विश्वास मिळूनच यशाचं नृत्य घडतं. ही कथा इथे थांबत नाही, कारण आर्याचा प्रवास अजून सुरू आहे.
पण तिच्या पावलांनी इतकं नक्की शिकवलं आहे की अडथळे आले तरी न थांबता पुढे जाणं, आपली आवड जपणं आणि कुटुंबासोबत संवाद ठेवणं हाच खरा विजय असतो. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.